नाजिम मुल्ला आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। नाजिम, भाजपमधला हा अंतर्गत वाद किती त्यांना नुकसान करू शकतो? विलास, नक्कीच हा नुकसान करणारा आहे, कारण गेल्या अनेक दिवसापासून आधी जुन्या नव्यांचा संघर्ष आपण उमेदवारी देताना या ठिकाणी पाहिलेला होता, तिकीट वाटप करताना या ठिकाणी पाहिला होता। आणि आता जे या ठिकाणी आयात केलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना धक्के देत त्यांचे कट्टर समर्थक अपक्ष आमदार महेश लांडगे यांना आपल्याकडे खेचलं, अगदी लक्ष्मण जगताप, आजमबाई पानसरे यांना देखील आपल्याकडे खेचलं, परंतु आता यांच्यामध्येच या ठिकाणी वाद निर्माण झालेला आहे। आधी जुन्या नव्याचा, आता हा वाद। या ठिकाणी आपण पाहिलं की अपक्ष आमदार जेव्हा भाजप भोसरीमध्ये आले तेव्हा मजबूत स्थितीत होती, परंतु आता त्यांनीच या ठिकाणी पक्षाचा जाहीरनामा सादर होण्याआधीच स्वतःचा निर्धारनामा या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे। आणि याला जाहीरनामा नाही असं या ठिकाणी सर्वत्र ते सांगतायत, परंतु ज्या पद्धतीने जाहीरनाम्यामध्ये जे आश्वासनं दिली जातात तशाच प्रकारची आश्वासनं महेश लांडगे यांनी त्यांच्या निर्धारनाम्यामध्ये दिलेली आहेत। आणि आता अखेर कारण शेवटचे 4 दिवस राहिले होते आणि हा जाहीरनामा कधी प्रकाशित होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। केवळ मंत्र्यांची वाट पाहत हा जाहीरनामा जो आहे तो रखडवण्यात आलेला होता, त्यामुळे हा जाहीरनामा जो आहे तो मंत्र्यांसाठी आहे का सामान्य जनतेसाठी आहे असाही प्रश्न उपस्थित झाला होता। परंतु याच अनुषंगाने आज या ठिकाणी तडकाफडकी पालकमंत्री गिरीश बापट यांना बोलावून हा जाहीरनामा जो आहे तो या ठिकाणी सादर करण्यात आला। परंतु याच जाहीरनामा प्रकाशित करताना आमदार महेश लांडगे यांची मात्र अनुपस्थिती अनेक काही प्रश्न उपस्थित करते, कारण काल ज्यावेळेला पत्रकार परिषद झाली होती त्यावेळी महेश लांडगे या ठिकाणी अनुपस्थित होते। आणि बरोबर, आज ते अनुपस्थित होते आणि त्यांनी निर्धारनामा देखील काढलेला आहे, त्यामुळे जाहीरनामा विरुद्ध निर्धारनामा असं चित्र रंगलं तर भाजपचं अवघड आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।